अहो पण यात गौरीचंच नुकसान आहे ना. मला नाही वाटत असं. अहो असं कसं म्हणता तुम्ही? तिने नवा व्यवसाय सुरू केलाय आणि तिच्या मते ती इथे कुणालाही ओळखत नाही. तुमची मदतच झाली असती ना तिला. असं काही नाहीये. हे बघ श्वेता, गौरी स्वाभिमानी आहे. ती यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढेल आणि तेच बरोबर आहे. मला कळतंय तुला माझ्यासाठी वाटतंय, पण आपणही काहीतरी मार्ग काढू. इनफॅक्ट तू काहीतरी मार्ग काढशील यावर विश्वास आहे माझा. हो, पण मला गौरीची जरा जास्त काळजी वाटते. म्हणजे घरातल्या घरात काम सुरू झालं असतं तर बरं नसतं का झालं. गौरीला काही जुन्या गोष्टी आठवल्या असत्या, मेमरी परत आली असती तिची. खरं सांगू, काही झालं तरी गौरी माझी मैत्रीण आहे हो. तिची ही अवस्था बघून खूप वाईट वाटते मला, आणि यासाठी मी काहीच करू शकत नाहीये ना, म्हणून जास्त वाईट वाटतंय. काही झालं ना तरी ती तिच्या घरी परत यायला हवी. ती घरात परत न आलेलीच बरी आहे. तिला काहीच आठवलं नाही पाहिजे. काय? तू तुझ्या मैत्रिणीचा विचार करतेस, कळतंय मला, पण मी आपला विचार करतोय. कळतंय का तुला की बघ, गौरी परत येणार, तिची मेमरी परत येणार आणि ती पुन्हा आरोप करणार आपल्यावर, रुद्र घालून पाडून बोलणार आपल्याला. श्वेता, तू म्हणतेस गौरी तुझी मैत्रीण आहे, पण ती जेव्हा नॉर्मल होती तेव्हा तिने तुझं नव्हतं ऐकलं. आठवतंय ना तुला? रुद्र तर अजूनही आपल्या विरोधातच. मला माहिती आहे तुला माझं बोलणं विचित्र वाटत असेल, पण मी माझ्या संसाराचा, आपल्या संसाराचा विचार करतोय, आणि आपल्या संसाराचा विचार करण्यात मला काहीच चुकीचं वाटत नाही. अहो पण गौरी, हे बघ, गौरी घरात नसली तरी घराजवळच आहे ना, आणि सुरक्षित आहे. आपण काही तिला वाऱ्यावर सोडलं नाही. त्यामुळे पुन्हा काही गैरसमज होण्यापेक्षा तिला काही जुनं न आठवलेलंच बरं. हो ना? विचार कर. काय तर म्हणे बडाई मारली, माझं कौतुक केलंय. काय कौतुक केलंस माझं? आई हरवली सांगून आलीस. कुठे हरवली आई तुझी? हरवली आहे डोळ्यासमोरच आहे ना आई. मग खोटं का बोललीस? हे सगळं कोण निस्तरणार आहे बिट्टी? सांग ना. आणि तू भेटणार ना आईला? असं लपून थोडी ठेवणार आहे तुला. आणि बिट्टी, खरं जे असतं ना ते बाहेर येतच. बिट्टी, अगं काय झालं? काय नाही. बिचारी, हिला नक्कीच तिच्या आईची आठवण येत असणार. अगं काय रडतीयस तू? मला नाही सांगणार का? अगं बिट्टी, अशी का गेली ती? काय झालं तिला? रुद्र सरांनाही वाईट वाटलं आणि आता हिला. रुद्र सर काही बोलले का तिला? त्यांना सांगा ना, तिला काही बोलू नका म्हणावं, लहान आहे ती अजून. नाही तसं नाही, पण दादाचा त्रास बघवत नाही तिला, आणि तिलाही आठवण येत असेल ना तिच्या आईची, म्हणून कधी कधी. साहजिकच आहे. आणि रुद्र सरांना अस्वस्थ होत असल्या कारणाने त्यांचंही दुर्लक्ष होत असेल ना तिच्याकडे. खूपच लहान वयात सोचते ती सगळं. पण मला ती बोलली असती तर, पण कदाचित तिला सांगता येत नसेल मला. असेल, तसंच असेल. तुम्ही काळजी घ्या तिची, लहान आहे ती. पवन, अरे काय झालंय? कुठे हरवलास?
मावशी, काय तर म्हणे बढाई मारली, माझं कौतुक केलंय. काय कौतुक केलंस माझं? आई हरवली सांगून आलीस. कुठे हरवली आई तुझी? हरवली आहे डोळ्यासमोरच आहे ना आई. मग खोटं का बोललीस? हे सगळं कोण निस्तरणार आहे बिट्टी? खूपच लहान वयात सोचते ती सगळं. पण मला ती बोलली असती तर, पण कदाचित तिला सांगता येत नसेल मला. अरे पण आता काही बी बोलू नकोस मावशी. कधी कधी चुकांमधनं चांगलं होतंय असं ऐकलंय मी. म्हणजे मला नाही समजलं. मावशी, मला तुझी मदत पाहिजे. मला एकट्याला सोडा. माझं ऐकून घेशील? मला नाही ऐकायचंय काही. बरोबर, ऐकून घेऊ नकोस. मला काहीतरी दाखवायचं आहे. मला काही बघायचं नाहीये. अरे ऐक, मला काही समजूनही घ्यायचं नाही. तुला सांगितलेलं कळत नाहीये का? अरे माझं ऐकून तर घे. तू सांगितलं नाही का? कळत नाही का तुला? मी ढकललो. काय करते? मारू नकोस ना त्याला. ये मावशी ये, तू बी त्याचीच बाजू घे. तू बघितली आधी कोण ढकललं? तो ढकलला नवा. मी अंगावर बी जायचं त्याच्या. अरे नाही, तुला की नाही ह्याचा पुलकाच जास्त आहे. नीट बोलायचा नंदाईशी. का आई म्हणून तुझीच बाजू घेणार काय? खरं खोटं करायला नको काय तिनं? का बघेल ती खरं खोटं? का बघेल ती खरं खोटं? आई काय असते तुला माहिती तरी आहे का? आपल्या मुलावर आलं ना तर आईचा जीव तिळतिळ तुटतो. तू होय काय? काय चाललंय? दाद्या, हीच आयडिया आहे. म्हणजे दाद्या, तू म्हणलास ना परिस्थिती कशी बी असली तरी आईचं काळीज असते. काय बोलतोयस? तुम्हाला कळेल असं बोल. हे बघ दाद्या, गणित साधं आहे. गौरी वहिनीला बिट्टीची काळजी आहे. हा म्हणजे ते आता इसरले समज, पण हळूहळू तिच्या मनातली काळजी वर येईल. दाद्या, ती तुझ्याशी जवळी साधायला बघणार नाही, कारण तिला आता कळलंय तुझं लग्न झालं होतं ते. पण एक आई ना पोर बघून तिच्या मनातले यज्ञ नक्कीच जागे होते. अरे आईचं काळीज आहे शेवटी. आपल्या पोराकडे बघून त्रास होणारच. आणि तू म्हणतोस ना की मेंदू विसरलाय, मन नाही. पण तुझ्यासाठी नाही, पण त्या पोरीसाठी गौरी वहिनी आईची जागा घ्यायला तयार होईल, जे तिने या आधी पण केलंय. काय मावशी? हो ना. बघ दादा, विचार कर. आणि ह्यो समजा प्रॉब्लेम बिट्टीमुळे झालता ना, पण एक लक्षात ठेव दाद्या, बिट्टीच्याच हातात आहे समज. बिट्टी आणि वहिनी यांचं जमलं तरच तुम्ही दोघं एकत्र येणार आहे. पण दादाचा त्रास बघवत नाही तिला, आणि तिलाही आठवण येत असेल ना तिच्या आईची. म्हणून कधी कधी. गौरी, आता सुट्टीत बघ पैसे. आज 2 नवीन ऑर्डर्स मिळाल्यात. एक रोजच्या डब्यांची आहे आणि एक काहीतरी कार्यक्रम आहे त्यांनी दिली. ऍडव्हान्सही दिलाय. काय ग, ऐकतेस ना? ते रागावले असतील का ग बिट्टीला? आपल्याला काय माहित. ए बरं, उद्याच्या वाढदिवसाचं काय करायचंय? बरं झालं काही पैसे मिळाले. आता काहीतरी करता तरी येईल. कसा सुकला होता बिट्टीचा चेहरा.
ती काही बोलली नाही माझ्याशी. मला मान्य आहे त्यांना त्रास होत असणार, पण मग बिट्टीला कशाला ओरडायचं? आपण तरी काय बोलणार? त्यांचं दुःख फार मोठं आहे. गौरी, काय चाललंय तुझं? मी तुझ्या वाढदिवसाबद्दल बोलतेय आणि तू कसला विचार करतेयस? त्यांचा मूड ठीक असेल का ग? मी बायकोबद्दल बोलले ना त्यांच्या, तर चेहराच पडला तो त्यांचा. असे नका. तुझा काय संबंध आहे त्यांच्याशी? संबंध असं नाही ग, पण बिट्टी लहान आहे ना, तिच्यासाठी जीव तुटतो. आता मी बोलले ना बायकोबद्दल त्यांच्या, तर आता तिलाच बोलणी खावी लागतील. त्या मुलीच्या वाट्याला दुःख येऊ नये इतकंच वाटतं. मी एक काम करते, मी ना तिच्यासाठी डबा बनवते. ती शाळेत जाणार ना आता. त्यांचा मूड खराब आहे तर त्यांनी काही बनवलं नसेल तिच्यासाठी. छान पोळी भाजी बनवते. भाजी निवडून दे मला लगेच. हो. अहो, मी तुम्हाला शोधत होते. का हो, काय झालं? गौरीला काहीतरी झालंय नक्की. म्हणजे? ते बिट्टीमुळे वेगळंच वागतेय. ते आता बिट्टीसाठी डबा बिबा करतेय. सहानुभूती वाटत असणार तिला तिच्याबद्दल. अंग अशी आता बिट्टीचं मॅजिक काम करायलंय. मॅजिक? ते इसकटून सांगतो तुम्हाला नंतर ना. हो, पण आता पुढे काय करायचं? याचा फायदा घ्यायला हवा ना आपण. होय, पण बजरंगा काय झालं? अहो, दादा ओरडल्यामुळे बिट्टी एवढी घाबरली की नाही, ती काय वहिनी समोर जाणार नाही आता. जाईल. उद्या गौरीचा वाढदिवस पण आहे ना, आपल्यासाठी खूप मोठी संधी आहे. वाढदिवस? आता दादाला काही बी करून बिट्टीला मनवायला लावतो. उद्याचा दिवस एकदम लकी झाला पाहिजे. हो, पण बिट्टी कुठे आहे? सॉरी. सॉरी कशासाठी? तू तर तुझं मॅजिक केलंस ना. पण मी चूक केली. तू तुझं मॅजिक केलंस. नाही. कसं दिसतंय? वेगळंच. बिट्टीचं मॅजिक पण तसंच आहे. एकदम वेगळं, एकदम स्पेशल. ते काही असं साध्या डोळ्यांनी नाही दिसत. त्यासाठी मॅजिक गॉगल लागतो. दे. मला काय दिसतंय सांगू? मला दिसतंय बिट्टीचं मॅजिक काम करतंय. बिट्टीच्या मॅजिकमुळे बिट्टीची आई तिच्या जवळ येणार आहे पुन्हा. हो, मला दिसतंय. कारण आई आणि बाळाला कोणी वेगळं करू शकत नाही ना, हो की नाही? बिट्टीचं मॅजिक बिट्टीच्या आईला नक्की परत आणणार. बिट्टी, तुला माहितीये, मला तर आई दिसते आपल्या जवळ आलेली. आई बिट्टीजवळ बसली आहे. बिट्टीच्या गालावरून हात फिरवते, डोक्यावरून हात फिरवते. बिट्टीचा गोडगोड पापा घेते. आई आणि बिट्टी एकमेकींसोबत आहेत. बिट्टी, तू पार्टनरला पण घेणार ना तुमच्या टीम मध्ये? अरे वा वा वा, आईच्या मारे सॉंग काढलंय की आज. त्याला बी वा 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 वा. तुमच्या दोघांची गट्टी जमली वय. वा, बेस झालं. आता की नाही बिट्टीचं मॅजिक अजून स्ट्रॉंग होणार. उद्याच जोर लागा की हायशा. उद्या का? दाद्या, अरे कसला आहेस रे तू? देवाला घाबर जरा. नशीब तुझी बायको समजा विसरली आहे, नाहीतर हाणलाच असता तुला. अरे उद्या गौरी वहिनीचा वाढदिवस आहे. चल रे, गौरीजींचा वाढदिवस डिसेंबर. चांगलाय. माझ्याच भरोशावर चाललंय समजा, होय की नाही? पार्टनर,
आईचा बर्थडे आता काय करायचं? आपण आईचा बर्थडे कसा साजरा करायचा ते आपल्या बरोबर करेल का? ओटा पुशी तो चंदू रे चंदू चंदू. चंदू काका, नाही नाही, ते चंदू काका आहे ना, ते मीटर मध्ये बसत नाही. चंदू बरं पडतं. म्हणजे ओटा पुशी तो चंदू. चंदू काका. अहो बिट्टी शाळेत गेलीये का? बिट्टी शाळेत गेली? अशी कशी गेली? मी तिला शाळेत सोडणार होतो आणि ती मलाच सोडून गेली. अहो तेच विचारते मी, ती शाळेत गेलीये का? नाही सांगितलं ना तुला. बिट्टी बिट्टी ऐक मग. इथे बिट्टी. तू उद्या गावी जाणार आहेस का? का ग असं का विचारतेस? तुला बरं नाहीये का? नाही ग, बरी आहे की मी. तुला खूप काम असतील ना? अगं मी कुठेही जाणार नाहीये आणि मला एकदम बरं आहे. का ग असं का विचारतेस? बिट्टी, मी तुला नाही सांगितलं ना. पण मी तुला नाही, तिला विचारते ना. तिला काही काम नाहीये, मग तू का नाही म्हणतोस? कारण तू माझी मुलगी आहेस आणि माझं ऐकायचं. काय झालं बिट्टी? यांनी पुन्हा तुझं प्रॉमिस मोडलं का? रुद्र, अरे रागवू नकोस ना तिला, लहान आहे ती. नाही, रागवत नाहीये मी, पण लहान आहे म्हणून काय झालं? काही गोष्टी नसतात शक्य. उगाच कशाला हट्ट करायचा? माझी आई असते तर मी विचारलंच नसतो. पण माझी आई नाहीये ना आता, मग मी काय करू? रुद्र, तिला दुखावू नकोस ना तू. अरे तिची इच्छा आहे ना, मग निघेल काहीतरी मार्ग. नाही नको नंदाई, नाही शक्य ते. का? माझी काहीच हरकत नाहीये. मी राहीन बिट्टी सोबत. नाही नको गौरीजी. अहो असं का करता? लहान आहे ती, किती दुखवता तिला. मी आणि बिट्टी सोबत. एक मिनिट, तुम्ही का मध्ये पडताय? तुमचं काय? माझं काय म्हणजे मी पार्टनर आहे तिची, आणि तेही प्रॉमिस न मोडणारी, हो की नाही? गौरीजी, ते शक्य नाही. गौरी, तू समजावतेस का रुद्रला? हो. बिट्टी, तू रडू नको बाय, मी आलेच. अरे असं नका रे काहीतरी सांगत जाऊ, टेन्शन येतं मला. आता उद्या गौरी घालवेल का अख्खा दिवशीच्या बरोबर? ते आता दाद्यावर अवलंबून आहे. रुद्र सर, सॉरी, मी तुमच्या बायकोचा विषय काढला, पण मग त्याचा राग तुम्ही बिट्टीवर का काढताय? तिचा मूड का घालवताय? अहो लहान आहे ती. तुम्ही मलाच सांगताय? माझीच मुलगी आहे ती. अहो पण मग तिच्याशी इतके कठोर का वागतात? तिला समजून का नाही घेत? तुम्ही काय तिची वकिली करायला आलात? हो. काही गरज नाही. आणि तुम्ही का मध्ये पडताय? तिला का त्रास देताय? माझी मैत्रीण आहे ती. माझी मुलगी आहे ती. मग माझी मुलगी नसली म्हणून काय झालं? जन्माला दिला म्हणजे काही अधिकार नाही का? अधिकार?
कुठला अधिकार गाजवायचा तुम्हाला? मला काही अधिकार वगैरे नाही गाजवायचा आहे. मला तिची इच्छा पूर्ण करायची आहे, तिला आनंद द्यायचा आहे. त्यामुळे उद्याचा दिवस ती माझ्यासोबत असेल. शक्य नाही ते गौरीचे. का शक्य नाहीये? कारण तुमच्यासोबत तिला तिच्या आईचा वाढदिवस साजरा करायचा आहे. मग ठीक आहे ना, तिला जे आईचा वाढदिवस. हो,